अदानीच्या धारावीच्या प्रकल्पाबाबतची भूमिका काँग्रेसने सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे। आम्हीच महाराष्ट्रातलेच नेते नाही तर आमचे नेते राहुल गांधीजींनी पण धारावीच्या प्रकल्पाबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यानंतर सुद्धा धारावीची तर सगळे जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच, पण वर्लीमधलं दुग्ध संस्थेचंही जमिनी त्यांना देण्याचा, हजारो कोटी जमीन सस्त्यामध्ये देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। त्याच्याबद्दलही आम्ही भूमिका मांडली। मुंबईचे सगळे अधिकारच जमिनीचे हे अदानीला देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या सरकारला आदेश येतात, त्याचं ते पालन करतात आणि मुंबईसहित महाराष्ट्रच गुजरातला विकण्याचा जो प्रयत्न भाजपने सुरू केलेला आहे, नरेंद्र मोदीच्या सरकारने सुरू केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे कदापि काँग्रेस सहन करणार नाही। जी लढाई लढता आली, रस्त्यावरची लढाई असेल तर ती पण आम्ही लढू, पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही विकू देणार नाही, ही भूमिका आमची आहे। पुनर्वसनाची भूमिका घेण्याच्या आधीच सरकार तातडीने हे भूखंड देण्याचं काम करत आहे का? याच्यामध्ये सरकारची पण हिस्सेदारी आहे का? जी आता बिलकुल सरकारची हिस्सेदारी याच्यामध्ये पूर्ण आहे आणि दुबईच्या ज्या कंपनीने पहिले कॉन्ट्रॅक्ट घेतला होता तो कोर्टात आहे, त्यालाही पैसे वेगळे तो मागतो आहे। पहिलेच राज्य 9 लाख कोटीच्या कर्जामध्ये आहे। राज्यामध्ये कर्जापोटी मोठ्या प्रमाणात महागाई राज्यातलं सरकार वाढवत चाललेलं आहे, जनतेची लूट चाललेली आहे आणि ही जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती भयावह आहे आणि म्हणून ही जी नालायक आणि गुजरातच्या इशाऱ्यावर चालणारी जी सरकार आहे, या सरकारचा महाराष्ट्रातली जनता पण विरोध करायला लागलेली आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल। नाना काल एक बैठक झाली काँग्रेस नेत्यांची, या बैठकीमध्ये जे आमदार कुठले काँग्रेस त्यांच्यावरती कारवाई करू असं सांगितलं गेलं, मात्र आमदारांची नावं देखील दिली गेली नाही। काय कारवाई करू हे सांगितलं गेलं। चंद्रकांत हांडरे ज्या वेळेला पराभूत झाले त्यावेळेलाही सांगितलं होतं की आम्ही कारवाई करू, परंतु कारवाई केली गेली नाही। आता सगळे आयडेंटिफाय झालेले आहेत आणि माननीय वेणुगोपालजी जे आमचे संघटन महासचिव आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या थोड्या दिवसात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जो कारवाईच्या बाबतची भूमिका आहे ती कडक आहे आणि ज्या लोकांनी पाप केलं त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात। संजोग उपाध्ये जे भाजपचे नेते आहेत त्यांची भेट जितेश शांतापूरकर यांनी घेतलेली आहे, तुम्ही कसं पाहता? कारण हे बघा तिथं काय होतंय, तिथल्या एका नांदेडच्याच एक खासदार गेल्यानंतर त्यांची काय अवस्था आहे आता ते आपण पाहतोय, त्याच्यामुळे मला त्याच्यावरची काही नाही चर्चा। एक बघा की हे सरकार काही आपल्या घरून पैसे देत नाही आहे। एकनाथ शिंदे असतील, फडणवीस असेल किंवा अजित पवार असेल, काँग्रेसनी पण या योजना या पद्धतीच्या संजय गांधी निराधार योजना असतील, इंदिरा आवास असतील, घरकुल योजना असतील, राजीव गांधी जन आरोग्य योजना आमची होती, त्याला आता महात्मा ज्योतिबा फुले योजना केलेली आहे। आखरी या शासनाच्या म्हणजे जनतेच्या पैशाच्या योजना आहेत आणि या योजना ज्या आहेत आता राज्य सरकारने इलेक्शनच्या तोंडावर निवडणुका जिंकायसाठी या पद्धतीचं हा प्रयोग केलेला आहे। 10 वर्ष महागाई करून देशाच्या जनतेला लुटलं, राज्याच्या जनतेला लुटलं, शाळेच्या फी वाढवून पोरांचं शिक्षण बर्बाद केलं, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवली, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव न देणं आणि त्याचा उत्पन्न खर्च वाढवणं, अशा पद्धतीची पाप गेल्या 10 वर्षांनी केलेली आहे। त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे की हे जनतेचे पैसे आहेत। काँग्रेस पक्षसुद्धा प्रत्येक गावात हे फॉर्म भरायला पुढाकार घेईल, काँग्रेस पक्षही, कारण की कोणाही चुकले नाही पाहिजेत, जनतेचे पैसे आहेत, जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत, ही भूमिका राहणार आहे आणि काँग्रेस पक्षसुद्धा हे फॉर्म भरण्यामध्ये सक्रिय भाग घेईल आणि त्या पद्धतीच्या सूचना आम्ही पूर्ण जिल्ह्याला दिल्या आहेत। देखा आपल्याला 2 गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये कायदेशीर काही अडचणी आहेत, त्याच्यामुळे
त्याला आज आपल्याला जाहीर करता येत नाही. कायदेशीर काय अडचणी आहे तुम्हाला पण माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यावरची आता प्रतिक्रिया देणार. पण तुमचेच एक आमदार काल मागणी करत होते की आमचे जे सगळे आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांमध्ये एक संभ्रम निर्माण होतोय. आम्ही त्याच्यातला केली तर बरं होतं. आम्ही त्याचा मार्ग काढू आणि 2 दिवसात 23 तारखेला पुन्हा दिल्लीला एक मीटिंग आहे. 23च्या दिल्लीच्या मीटिंगच्या नंतर आम्ही त्या पद्धतीचं हा जो संभ्रम निर्माण झालेला आहे बाकी आमदारांबद्दलचा तो आम्ही काढून घेऊ. लोकसभा निवडणुकीमध्ये कॅम्पेनचा भाग म्हणून गुलाबी रंग निवडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या आणि त्यानंतर अजित पवारांनी स्वतः यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मी स्वतः रंग निवडलेला आहे, मी घालतोय, माझ्या पैशाने ते कपडे घालतोय त्या रंगाचे, तो दुसऱ्यानं पोटात करू शकतो अशी प्रतिक्रिया देण्यात. आम्ही तर कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरचं काही बोलायचं नाही. कारण की जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी हे सरकार अनेक प्रयत्न करत आहे. आपण पाहिलं की इतिहासकार सावंत यांनी लंडनच्या म्युझियमला पत्र लिहून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांच्या बद्दलची भूमिका मागितली. पण तिथून आलं की असं छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे इथं नाहीच अशा पद्धतीचा उल्लेख तिथल्या लंडनच्या म्युझियमनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. सरकारने काल वाघनखे भारतात आणून मोठं स्वागत सत्कार केला, जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली, त्याची आपण पाहिलेच आहे. मला असं वाटतं की जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा अरबी समुद्रात बांधायला निघाले 2019मध्ये 2017मध्ये त्यांनी जलपूजन केलं, ते अजूनपर्यंत नाही झालं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायला हे मागे नाही राहिले. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं टोप जिरे टोप हे मोदींच्या डोक्यात टाकायला विसरले नाहीत. म्हणजे जाणता राजा ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, देशामध्ये जगामध्ये अनेक राजे तयार झालेत, महाराजे झालेत, पण छत्रपती पद हे कोणालाच मिळालं नाही. ते फक्त जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना जे पद मिळालं त्यांचा जिरेटोप नरेंद्र मोदीला टाकायला हे सुद्धा मागं पुढे पाहिलं नाही. ते शिवाजी महाराजापेक्षा नरेंद्र मोदी मोठे हे दाखवण्याचा प्रयत्न हे सातत्यानं करतात. निवडणुकीच्या तोंडावर नकली वाघनखे आणून या पद्धतीचं पुन्हा एक प्रदर्शन शिवाजी महाराजांच्या नावाने करायचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न सरकार करते आहे आणि ते आपण पाहतोय. नाना, जर आपण पाहिलं तर मग लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली पॅटर्न चाललं. उद्धव ठाकरेंनी त्यांचा उमेदवार दिला, कोणालाही विचारपूस न घेता, विश्वासात न घेता. विधानसभेमध्ये तोच पॅटर्न दिसून येईल का तुम्ही चर्चा करणार जागांसंदर्भात? आम्ही काल पण स्पष्ट केलं की महाविकास आघाडी म्हणूनच सगळे लोक आम्ही बसू आणि त्याच्यातला मार्ग काढू आणि मला वाटतं की काही गडबड होणार नाही यावेळेस. आम्ही एकदम, पण सगळ्यात गडबड तर महायुतीमध्ये आहे, तिकडे जास्त लक्ष घाला. भाजपने त्यांची उद्धव ठाकरे 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टला भगवा सप्ताह त्यांच्या संपूर्ण साजरा करण्यासाठी सांगितलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे, कारण 41 दिवसानंतर ही आचारसंहिता लागू होणार आहे. त्यांनी स्ट्रॅटेजी बदलली आहे. काँग्रेसचा त्याच्यावर प्रभाव पडेल? काही प्रभाव नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या पद्धतीची भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि उद्धव ठाकरे साहेब आपल्या पक्षाच्या वाढीसाठी जे काही प्रयत्न करतील ते चांगलेच आहे. पण काँग्रेसचं 20 ऑगस्टला राजीव गांधींच्या जन्मदिवसानिमित्तानं एक भव्य रॅलीचं आयोजन या ठिकाणी मुंबईत केलं गेलेलं आहे. तिथूनच प्रचाराचा नारळ फोडला जाईल. परवा दिल्लीमध्ये मीटिंग आहे, त्या मीटिंगच्या नंतर आम्ही महाराष्ट्रातले सगळे नेते महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि 10 ऑगस्टपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या उमेदवारांची अर्ज मागवलेली आहे. त्यानंतर त्याची छाननी करून तातडीनं सर्वे आणि ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही प्रक्रिया सुरू करणार आहोत. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं कामाला लागलेला आहे. निवडणुकीचा काळ आता दिवसावर आलेला आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं कामाला लागलेला आहे. महाविकास आघाडीला काउंटर करण्यासाठी भाजपनं आपली एक टीम तयार केलेली आहे आणि सकाळ दुपार संध्याकाळ प्रतिक्रिया देण्यासाठी अवेलेबल होतील असे नेत्यांची नावं जाहीर करण्यात आले. त्यामध्ये उज्ज्वल निकम आणि अनिकेत निकम यांचं सुद्धा नाव आहे. तुम्ही कसं पाहताय याकडे? आम्ही आमची 10-12 नावं जाहीर केलेली आहे. आज सकाळीच ट्विट केलेलं आम्ही. त्यामुळे आमचीच टीम भारी पडेल, कारण की सत्याचा विजय होतो, असत्याचा नाही.
त्यामुळे भाजप आता असत्तेच्या मार्गावर आहे आणि त्या असत्याच्याच मार्गावर राहिलेले आहे. त्यामुळे आमची टीम अगर छोटी असेल तरी सत्याचा विजय होईल आणि जनतेच्या समोर खरं सांगण्यामध्ये आम्ही सक्सेस होऊ. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.